महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुणे शहराची यंदाची महानगरपालिकेची निवडणूक अतिशय रंगतदार परिस्थितीमध्ये आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळते. चौरंगी निवडणूक जी आहे ती सध्याच्या घडीला पुण्यामध्ये पाहतोय आपण. आणि भारतीय जनता पार्टी स्वतंत्र पद्धतीने लढते, शिवसेना स्वतंत्र पद्धतीने लढते, दोन्ही राष्ट्रवादी ज्या आहेत त्या एकत्र आल्या आहेत. काँग्रेस जी आहे ती शिवसेना सोबत लढते, आम आदमी पार्टी आहे, वंचित बहुजन आघाडी आहे आणि सर्वसामान्य नागरिक देखील या निवडणुकीमध्ये लढताना पाहायला मिळतात. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं इंजिन देखील या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण पहिल्यांदा ज्या पक्षाकडे जाणार आहोत त्या पक्षाची सत्ता मागील 5 वर्ष महापालिकेमध्ये होती आणि त्यांना प्रश्न आपण विचारणार आहोत. महानगरपालिकेमध्ये 5 वर्षाची सत्ता जी आहे ती तुमची मागच्या पंचवार्षिक मध्ये होती. नेमक्या आता 5 वर्षानंतर कोणत्या कामावरती तुम्ही मतं मागताय? आम्ही केलेल्या विकासावरती आम्ही मतं मागत आहोत. इथून पुढे येणाऱ्या काळात शाश्वत विकास हा काम सांगायचे. भारतीय जनता पार्टी गेली 5 वर्ष जी कामं केलेली आहेत ती कामं भारतीय जनता पार्टीला पुढे न्यायची आहे. पुण्यात जी मेट्रो कागदावर होती 10-11 वर्ष ती प्रत्यक्षात आणली. बघा कॅमेरात पण पाठीमागे काम दिसतंय. ती आता 33 किलोमीटरची आहे. त्याचं आम्हाला जाळं पूर्ण शहरभर करायचंय. केंद्र सरकारने अनेक मेट्रो मार्गांना परवानगी दिलेल्या आहेत. ते काम पुढे न्यायचंय. रिंग रोडचं काम आता सुरू झालेलं आहे, त्याला वेग द्यायचा आहे. नदी पुनरुज्जीवन आणि नदीकाठ सुधार अशी 2 कामं युद्ध पातळीवरती सुरू आहेत संगमवाडीच्या पुढं. ती कामं आम्हाला पुढे न्यायची आहेत. आणि 24 तास पाणी पुरवठा जो पुणेकरांना हवा आहे त्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे. 4 कामं सांगितली त्यांनी. या 4 कामांवरती कामं ही पोकळ आहेत. स्मार्ट सिटीचा दावा यांनी केला होता ते त्यांनी केलं नाही. हे एसटीपीचं जायकाचं सांगतायत. जायकाचे एसटीपी उभारलेत पण खालची ड्रेनेज लाईनचं काम पूर्ण अधुरं आहे. त्यांची जवळजवळ 6 वर्ष झालं. याच्यामध्ये कॉस्ट वाढली. हा कॉस्टचा बोजा पुणेकरांवरती आहे. ह्यांनी वरती मेट्रो दाखवतात, खाली घाणेरडी नदी बघा. या नदीचं सुधारणा कधी करणार? ही 60 वर्षाची घाण कोणामुळे झाली? ही 60 वर्षाची घाण आता भाजपला काढायची आहे. आश्वासन दिलं होतं यांनी, याच्यासाठी बजेटची तरतूद केली, याच्यावरती मतं मागितली विधानसभेला. 60 वर्षाची घाण आहे. रुपालीताई म्हणतात 60 वर्षाची घाण आहे. एक लक्षात घ्या, पुणे मनपा निवडणूक आहे. हे जे काही मेट्रो वगैरे सांगतात हे केंद्राचे राज्याचे प्रश्न आहेत. माझी सगळ्या पक्षाला विनंती आहे, आपण 2017 साली भाजपचे जे 100 नगरसेवक आले अहो त्या 633 मधल्या स्लम मधल्या लोकांना सकाळी जायला शौचालय नाहीयेत त्याच्यावर उत्तर द्या. ड्रेनेज लाईन साफ नाही झाली त्याच्यावर उत्तर द्या. वाहतूक वाढली त्याच्यावर तुम्ही प्रश्न नाही उत्तर नाही काढलं त्याच्यावर उत्तर द्या. राज्य सरकार केंद्र सरकारने भरभरून दिलं. पुण्याच्या नाकारते या लोकप्रतिनिधींनी पुन्हा 10 वर्ष मागं नेलं. पालकमंत्री होते ना अजित पवार, असं म्हणणं त्यांचं. पुणेकरांच्या खिशातून 6 लाख कोटी गोळा केले 10 वर्षात. 1,500 कोटी सुद्धा आमच्या पुण्याला दिले नाहीत. हे जे सगळे मेट्रोचे वगैरे सांगतायत ते युपीएचं सरकार असताना मंजूर झालेल्या योजना होत्या ना. तुम्हाला 2,500 कोटी रुपये 2,500 कोटी रुपये 5 वर्ष मेट्रो रखडवली. 200 कोटी रुपयाच्या सायकली आणल्या, आज गायब आहे. उत्तर घेऊयात, परत इकडे येऊयात. उत्तर घेऊयात आपण. हे म्हणतात काँग्रेसने आणली. काँग्रेसने फक्त कागदावर मेट्रो दाखवली. पुण्याला मेट्रो मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली प्रत्यक्ष मेट्रो मिळाली. यांनी फक्त कागदावर मेट्रो. पुण्याचा खासदार जय जिनेंद्र हे उत्तर आहे तुम्हाला. आपण 1 मिनिट. बर तुम्ही म्हणताय आणली, पण यावेळेस तुम्हाला मेट्रो नाही रिक्षात बसून जातील एवढे नगरसेवक मिळतील का नाही, एवढी सुद्धा परिस्थिती आहे. राजकीय टीका, राजकीय आरोप. आम आदमी पार्टी आपल्या सोबत आहे. राजकीय टीका, राजकीय आरोप जे आहेत या दोन्ही पक्षांकडून केलेले पाहायला मिळाले. आम आदमी पार्टीची काय भूमिका? याचं कारण असं की गेल्या काही वर्षात 5-7 वर्षामध्ये तुम्ही बघा कोण सत्तेत नाही आलं. तुमचं काँग्रेस आली, राष्ट्रवादी आली, मनसे आली, शिवसेना आली. सगळ्यांचे एकमेकांबरोबर सत्ता भोगून झालेली आहे. हे लाभार्थ्यांचे प्रस्थापित पक्ष, लाभार्थी पक्ष आहेत. त्यांना फक्त सत्ता हवी. सत्तेच्यासाठी कुठलेही पक्ष बदलू शकतात. आज जी त्यांची ती लढाई जी चालू आहे ना ती आमच्या मते खोटी लढाई आहे, नुरा लढाई आहे. एकमेकांबरोबर सहभाग आहे सत्तेमध्ये.
असं असताना पुण्यामध्ये कशी काय ते एकमेकांची लढाई करतायत आणि हे प्रश्न जे आहेत ते केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या पैशावर असतील तर ते एकमेकांशी का वाद घालतायत. त्यामुळे या प्रश्नामध्ये पुणेकरांची मात्र लोची होते. पुणेकरांना खरोखर त्यांचा प्रतिनिधी नाही या दोन्ही प्रस्तावित आपची पक्षामध्ये. भूमिका विचारतायत. आपने किती उमेदवार दिले? आपनी 85 उमेदवार दिलेले आहेत. त्यामुळे आपनी अतिशय चांगली संख्या दिली आहे. मुख्य महत्वाचं म्हणजे पुण्यामध्ये भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसनं गुंडांना उमेदवारी का दिली सांगा. तुम्ही पालकमंत्री आहात, तुम्ही कायदा सुव्यवस्था राखायची म्हणता. लगेच उत्तर. गुंडांना उमेदवारी देताय, गुंडांना उमेदवारी देताय का? ऐका भावांनो, राष्ट्रवादी काँग्रेस पटाने हो भाजपचे पदाधिकारी कायदा समजून घ्या. कायद्यामध्ये ज्या गुन्हेगाराला शिक्षा झालेली असती 2 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त त्याला उमेदवारीच देता येत नाही. आणि जी उमेदवारी दिली आहे सौ जयश्री गजानन मारणे या माजी नगरसेविका आहेत. मुरली अण्णांच्या पत्नी सोबत त्या 12 ते 17 आम्ही काम केलेलं आहे. मी स्वतः केलेलं आहे. ज्यांच्यावर खुनाचा कट रचला असे आरोप असणाऱ्यांवर गुन्हेगारी असणार. ऐका ना, जयश्री मारण्यावर नाहीये, त्यांच्या सोनाली आंदेकरांवरती आहेत त्यांचं. लक्ष्मी आंदेकरांवरती आहेत त्यांचं काय? लक्ष्मी आंदेकर सुद्धा माझी नगरसेविका आहे. सोनाली आंदेकरला आणि लक्ष्मी आंदेकरला 34 मध्ये कट रचल्याचा आरोप आहे, शिक्षा नाही. गंभीर आरोप. मग जय जिनेंद्रचा पण होता. वंचितांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिलेली आहे, ज्याला पुण्याच्या शहरातील झोपडपट्टीपासून ते पाण्याच्या प्रश्नापर्यंत त्याला जी जाण आहे असे उमेदवार दिले. कुठल्याही प्रकारच्या त्यांनी गुन्हेगाराला किंवा प्रस्थापित भांडवलदाराला आम्ही उमेदवारी दिलेली नाही. या सगळ्यांनी दिले असं म्हणायचं. हो, दिलेलेच आहेत. त्याची नाव आहे प्रेसला, इलेक्ट्रॉनिक मीडियाला. तुम्ही जर बघितलं कोथरूड परिसरामध्ये तर सगळे गुन्हेगार या सगळ्या पक्षांमध्ये गुन्हेगारांना उमेदवारी दिलेली आहे. लोकसभेच्या जाहीरनाम्यात तेच मुद्दे यांचे, विधानसभेच्या जाहीरनाम्यात तेच, आणि या महापालिकेच्या जाहीरनाम्यात तेच. मतं मागतात नरेंद्र मोदी साहेब, लोकसभेलाही तेच, विधानसभेलाही तेच, आणि महानगरपालिकेत तेच दाखवतात. महानगरपालिकेचा विकास 12,618 कोटी रुपये लुटण्यासाठी यांची नुरा कुस्ती आहे. हे महायुतीचं सरकार या ठिकाणी दिसतंय. मनसेचं इंजिन कुठे या सगळ्यात कुठे? मी सगळं सांगताना एकच प्रश्न विचारतो. ह्या 2 पक्षांना, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, दोघंही एकमेकांवर आरोप करतात. ह्यांनी विकास केला नाही, ह्यांनी राजकारणाचं गुन्हेगारीकरण केलं, ह्यांनी जमिनींचे गैरव्यवहार केले. मला या दोघांना प्रश्न विचारायचा आहे, निवडणूक झाल्यावर हे एकत्र येणार आहेत का? हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे की जर का बहुमत नाही मिळालं, मुरली मोहोळ साहेब, अजित दादा एकमेकावर टीका करतायत. चंद्रकांत पाटील आता टीका करतायत. यांनी सरकारमधून राजीनामे द्यावे, मग पुण्यामध्ये येऊन एकमेकावर टीका करावी. भ्रष्टाचार केलं म्हणून सांगता, पैसे खाल्ले म्हणून सांगता, आणि सरकार बोलता. नुरा कुस्ती पुण्यामध्ये भाजपाची आणि राष्ट्रवादीची आहे. पण आता तुम्ही मुळात हा गुन्हेगारीचा विषय आहे ना, तो काढू नये. कारण नैतिक अधपात एवढा झालाय. त्या आपट्यांना त्या मुलीच्या गैरप्रकरणाचा सदा आरोपी असलेल्या माणसाला त्याला स्वीकृत नगरसेवक, अतिशय याच्यासारखा नालायकपणा कधी झाला नव्हता. नंबर 1. नंबर 2, यांनी जे विकासाचे मुद्दे सांगितले ना, त्यातला महत्वाचा मुद्दा असा आहे की 16,000 कोटीचा रिंग रोड होता पूर्वी. त्या 16,000 कोटीच्या रिंग रोडचं एस्टिमेट झालं 20,000 कोटी. आता त्याचं एस्टिमेट झालंय 42,000 कोटी रुपये 3 वर्षात. हे राज्य सरकारच्या विषय असतात. दुसरा विषय नदी सुधारचा विषय जो आहे, नदी सुधारचा विषय, इथल्या यंत्रणेला 1 वर्ष कन्सल्टंट नेमता आला नाही. 1 वर्ष कन्सल्टंट नेमला नाही. आता मेट्रोची स्थिती अशी की त्यांना पैसे गोळा करायला लागतात. दोन्ही शहराच्या महापालिका त्यात पार्टनर आहेत, राज्य सरकार आणि केंद्र सरकार आहे. एवढी वाईट अवस्था असताना दादा म्हणतायत की मोफत मेट्रो देऊ, एवढी वाईट अवस्था. तोच मुद्दा तो. याच्यासाठी पैसे गोळा होतात हे अधिकाऱ्यांच्या घरी, आणि जे आता 10 वर्ष सत्ता सांभाळतात त्यांच्या घरी पळवून नेलेले आहेत. ते लिकेज बंद केलं तर महाराष्ट्रातल्या शहरातल्या नागरिकांसाठी हे फुकट देता येऊ शकतं. लाडली बहीण जसं फुकट दिलं ना, तसं प्रवाशांना देता येऊ शकतं. 1% आणि 2% असे 2 कमर्शियल आणि रेसिडेन्शियल सेच लावलेत. त्यावेळेस तुमच्या तुतारीने विरोध केला होता लाडक्या बहिणीला. ही अतिशय चुकीचं विधान त्यांनी केलंय. लाडकी बहीण ही सक्षम होण्यासाठी ही महायुती सरकारने त्यांना स्वावलंबनासाठी त्यांना मदत केलेली आहे. तर ही चुकीचं, मगाशी पण तुम्ही म्हणताय लाडक्या बहिणीला फुकट दिलं, याचा निषेध आहे. या विधानाचा तीव्र निषेध आहे. लाडक्या बहिणीचं नाव सांगतात. हे लाडक्या बहिणीची योजना जी केली, सामाजिक न्याय विभागाचे 410 कोटी रुपये
जे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी होते 410 कोटी रुपये यांनी वळवले. विषयावर बोला आणि राजकारणासाठी काय इतर विभागातले पैसे घेणार. आता सुद्धा 2 महिन्याचे पैसे लाडक्या बहिणीला रिश्वत म्हणून द्यायला लागले, जाहिराती द्यायला लागले. निवडणूक आयोगाकडे तक्रारी रजिस्टर झाले. उत्तर किंवा भाजपकडे उत्तर दे, भाजपकडे उत्तर द्या, भाजपकडे उत्तर द्या सगळ्या टीकेवरती. मुळात सर्वात आधी वंचित आघाडीचे आरोप करते, युती आरोप करते सगळी आघाडी. मुळात माझा त्यांना एक प्रश्न आहे, ते 4000 कोटीचे बोलतात, ते 400 कोटीचे बोलतात, त्यांनी आधी 4 उमेदवार आणावेत. दुसरा प्रश्न आहे, राष्ट्रवादी तुम्ही आरोप एक मिनिट भाजपने गुन्हेगारांना उमेदवार दिले असं म्हणणं आहे, परंतु राष्ट्रवादीने अप्परला बापू नायर असेल, अंधेकर असेल, असे अनेक उमेदवारांना त्यांनी उमेदवार दिले आणि गुन्हेगारांचं उदात्तीकरण केले. काय म्हणणं आहे, काय मला काय चर्चा चालू आहे? ही चर्चा पुण्याच्या प्रश्नांची आहे का? या पुण्याला हे 5 वर्ष सत्तेत होते, त्याच्यानंतर यांचंच प्रशासक होतं. या पुण्याला खड्डेमुक्त रस्ते मिळालेत का? या पुण्याला कचरा समस्या सुटली आहे का? ही नदी कधी प्रदूषित आहे अजून? इथं पुण्याचे ट्रॅफिक कसं आहे मला सांगा. पुणेकरांना सगळ्यांना समान पाणी पुरवठा आणि चांगल्या पद्धतीने पाणी पुरवठा मिळतोय का? या सगळ्या गोष्टी ज्या नागरी सुविधांच्या आहेत तिथे भाजप तपशाल पेले. हे सगळं पाहताय, हे सगळे वेगवेगळे राजकीय पक्षाचे सगळे कार्यकर्ते या सगळ्या चर्चेमध्ये आहेत, पण सर्वसामान्य तरुण पण येत आहेत, ज्यांना या राजकारणाकडे पाहतायत, आगामी काळामध्ये राजकारणात जातील. पण या सगळ्यांचा गोंधळ पाहून नेमकं काय वाटतंय? राजकारणात जावं वाटतंय? नाही, आता पुण्याची जर राजकीय परिस्थिती पाहिली तर ज्या प्रकारे गुन्हेगारांना तिकीट दिलं जाते, गुन्हेगारांचं उदितीकरण केलं जाते, तर मग आमच्यासारख्या तरुणांनी राजकारणात येण्यासाठी काय करायचं? मी 2-4 मर्डर करू का किंवा एखादी टोळी स्थापन करू म्हणजे मला तिकीट मिळेल? ज्या प्रकारे ह्यांनी गुन्हेगारी केलं हे थांबलं पाहिजे. सर्व पक्षीय राजकारणाने त्या गुन्हेगारांना राजकारणातून बॉयकॉट करण्याची वेळ आली आहे. या सगळ्या इंटरनॅशनल गुन्हेगारी, पुण्याच्या गुन्हेगारी टोळ्यांना त्यांनी इंटरनॅशनल केलेलं आहे. हे बघा, एक मिनिट, हे बघा, पुण्याचे आता 2 विषय महत्वाचे आहेत. एक तर वाहतुकीची समस्या आणि गुन्हेगारी, आणि याचे केंद्रस्थान आहे ते अनधिकृत अतिक्रमण. जे अतिक्रमण रस्त्यावर गाड्या लागल्या जातात, त्या गाड्यांचे पैसे या काही नेते लोक किंवा स्थानिक गुंड घेतात आणि त्याच्यावर त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होते. त्यामुळं वाहतूक हा विषय जर संपवायचा असेल आणि गुन्हेगारी संपवायची असेल तर पहिलं स्थानिक अनधिकृत अतिक्रमण हे काढलं पाहिजे, त्यानंतर गुन्हेगारी आणि वाहतूक समस्या. अजूनही पुणेकरांचे प्रश्न हेच आहेत. पाणी समस्या सुटली नाही, 24/7चं काय झालं, रस्त्यांची काय परिस्थिती आहे, या सगळ्या मुद्द्यांवरती निवडणूक होण्यापेक्षा निवडणूक होतीये, गुन्हेगार उतरवले, मोफत मेट्रो देऊ, ह्यामुळे हे पुणेकर त्रसलेले पाहायला मिळते. नाही, याच्यात आम्ही मुद्दे मांडलेले आहेत. अजितदादांनी, सुप्रियाताईंनी काल जाहीरनामा जाहीर करताना याच्यात जे काय आम्ही 5 महत्वाचे कार्यक्रम ठेवलेत, पाणी पुरवठ्याचा विषय, वाहतुकीचा विषय, पर्यावरणाचा विषय आम्ही घेतला हातात. जसं दिल्लीचा प्रॉब्लेम झालाय तसा पुण्याचाही प्रॉब्लेम झालाय. त्यासाठी ठोस उपाययोजना प्रशासनावर वचक निर्माण करून व्यवस्थित सिस्टमॅटिक काम करावं लागेल. ते आम्ही करतोय, हे आम्ही सांगितलंय, आमचा अजेंडा तो आहे. वाहतुकीचा प्रश्न जाहीरनाम्यात काय देणार आहे? आमच्या जाहीरनाम्यामध्ये 12 कलमी कार्यक्रम केलेला आहे. या 12 कलमी कार्यक्रमामध्ये पुणे हे देशाचं आर्थिक ग्रोथ इंजिन आहे आणि ते पुढे नेण्यासाठी, म्हणजे केवळ पुणेच नाही तर परिसरासाठी अनेक मोठे प्रोजेक्ट या पुण्यामध्ये प्रस्तावित आहेत. ते पूर्ण करायचंय. मेट्रोचं जाळं मोठं करायचंय, रिंग रोड पूर्ण करायचंय, 24 तास पाणी पुणेकरांना मिळालं पाहिजे. याचं काम आता अंतिम टप्प्यात आहे. बोर झाले म्हणतायत, बोर झाले. ऐका, हे जे पुण्याचे प्रोजेक्ट म्हणतायत ना, त्यांचा लाडका उद्योगपती आहे मेगा इंजिनिअरिंग. ऐका, मेगा इंजिनिअरिंग यांना निवडणूक निधी देणारी भ्रष्ट कंपनी आहे. त्यांना पैसे द्यायला यांनी रिंग रोडचं काम दिले, निवडणूक लढवायला दलाली मेगा इंजिनिअरिंग कडून खातात. म्हणून पुण्यातल्या पाणी पुरवठ्याचे रिंग रोडचे कंत्राट खासगी कंपनीला देऊन कर्ज काढून आमच्या पुणेकरांसाठी हा सगळा जाहीरनामा आहे असा आरोप आहे. रोहन सर, आता ह्याच्यात बघायला गेलं तर भाजपची अवस्था म्हणजे त्या उदय शेट्टीच्या पिक्चर मधल्या बत्ताबल्लू सारखी झाली. मेरी एक टांग नकली आहे, मेरी हॉकी का बडा खिलाडी हूं, अशी अवस्था झालेली आहे. ही सगळी स्क्रिप्ट लिहून आणलेली आहे. त्यांच्याकडे विकासाबाबत कोणताही मुद्दा नाही, हे मी स्पष्ट सांगतो. आज स्मार्ट सिटीच्या नावाने हे जर ओरडत असतील तर 300 कोटीच्या सायकली गेल्या कुठे? यांनी सांगू नये आम्ही विकासावर काम केले नाही. आमच्या कसब्याचे आमदार हेमंत भाऊ रासने स्वच्छ सुंदर विकसित कसबा ही योजना कुणी राबवली? आमदारांनीच राबवली. या सगळ्या योजना आहे. आता अमोलजींनी जो जाहीरनामा दाखवला भाजपाचा, मला त्यांना विचारायचंय, हा तुम्ही केलाय का मेगा इंजिनिअरिंग मधून लेखी स्क्रिप्ट आली आहे? त्यांनी सांगावं. आपण पाहतोय या सगळ्या कार्यकर्त्यांची भूमिका. तुमचा काय जाहीरनामा आहे सांगा. लोकशाही मान्य असेल तर ईव्हीएम मशीन पेक्षा तुम्ही बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवा आणि तुम्ही दावा करा की आम्ही बहुमतामध्ये येतो, मग आम्ही खऱ्या अर्थाने तुम्हाला मान्य करू.
कारण तुम्ही ईव्ही मशीन मध्ये काय छेडछाड करताय सगळ्या भारताने बघितलेला. 2 मिनिटं थांबा जरा 2 मिनिटं. पुणे शहरामध्ये विकास झाला, पण तो सगळ्या नगरसेवकांचा झालाय. माझ्या बरोबर चला, माझ्या पर्वती मतदारसंघामध्ये जेवढे भाजपचे नगरसेवक आहेत त्या सगळे नगरसेवक पूर्वी माझ्या चाळीत राहत होते. आज जवळजवळ 3-3, 4-4 हजार स्क्वेअर फूटच्या फ्लॅट मध्ये राहतात. मी तुम्हाला त्यांच्या माझी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मागणी आहे की यांची CID चौकशी झाली पाहिजे, यांची आर्थिक परिस्थिती कशी सुधारली, इन्कम टॅक्स कडनं चौकशी झाली पाहिजे, अशी मी या ED चौकशी झाली पाहिजे आणि यांच्यावर खरं तर पोलीस गुन्हे दाखल केले पाहिजे. एवढे पैसे आले कुठून? एवढे पैसे कुठे येत आहेत? ऐका भारतीय जनता पार्टी हा पुण्यामध्ये एकमेव पक्ष आहे जो विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढतोय. पायाभूत सुविधांचं जाळं हे ट्रिपल इंजिन सरकार पूर्ण करणार आहे. आम्ही आधी पण केलंय आणि पुढेही करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. एकांनी मारल्यासारखं करायचं, दुसऱ्यांनी रडल्यासारखं करायचं. पुणेकरांना जे अपेक्षित आहे, या नदीचं जे घाण ड्रेनेज पाणी वाहत आहे, जीवन प्राधिकरणाने महेश झगडे आयुक्त असताना 2013 साली राज्य सरकारच्या पाटबंधारे विभागाबरोबर 465 कोटीचा करार केला होता सुवेजच्या बंदिस्त पाईपलाईनचा. 14 पासून फडणवीस सरकार आहे, का नाही केलं बरं हे? या ठिकाणी कोट्यावधीचा जो पूल बांधला जातो हाच जर पूल पलीकडे नवी पेठच्या बाजूला जर असता, त्या बाजूला म्हणजे गरवारे कॉलेज, तर ट्रॅफिक डिवाइड झालं असतं ना. इतक्या जवळ पूल बांधलेत, कोट्यावधीचा खर्च होतोय. तो पादचारी पूल आहे. पुण्याचा नियोजनबद्ध विकास सुरू आहे. त्या ओंकारेश्वरच्या शेजारी पूल बांधण्यापेक्षा जर नवी पेठ गरवारे कॉलेज पाशी पूल बांधला असता तर नवी पेठेचं ट्रॅफिक डिवाइड केलं असतं. त्यांचं म्हणणं आहे की एवढे खर्च यासाठी केला जातोय, तर ज्यासाठी नागरिकांना गरज आहे तिथं का नाही? आता काय झालंय, रोहन यांना सांगायला मुद्देच नाहीयेत. काहीतरी घुसपट काढायचा हा विषय. पुणे मेट्रोचा विकास हा अत्यंत साचेबद्ध होतोय आणि ते जे सांगतायत, दादा जे सांगतायत, तो पूल मेट्रोच्या प्रवाशांना थेट पेठेला कनेक्ट करतोय. त्यामुळे तो पूल गरजेचा आहे. मुद्दा उरला नदीच्या प्रदूषणाचा आणि प्लॅन सांगितलं त्याच्यावर काम सुरू आहे. 2 टप्प्यात काम आहेत. एक नदीकाठ सुधार आणि एक नदी पुनरुज्जीवन मध्ये नदीचं पाणी हे स्वच्छ करून वेळ लागतो. काय भूमिका आहे? इंजिन कुठे? इंजिन भाजपला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही विकासावर बोलताय, तुम्ही म्हणतात 5 वर्ष आले विकास केला. जर तुम्ही 5 वर्ष विकास केला असता तर तुम्हाला स्वतःची पोरं काढता येत नाहीये. 40 पोरं तुम्हाला बाहेरून घ्यायला लागतात. ते काय 40 पोरं तुम्हाला बाहेरून घ्यायला लागतात? ते बाहेरची लोक का तुम्हाला घ्यायला लागतात? तुम्ही विकास केले ना, आणि हे 17 उचलणारे इकडे आलेत. भाजपला काय इनकमिंग का करावं लागतंय? इनकमिंग का करावं लागतंय भाजपला? भाजपला पुणेकर म्हणून सांगतो की नगरसेवक कोणत्याही पक्षाचा असावा, त्यानं मूलभूत कर्तव्य काय आहेत, सस्टेनेबल गोल धरून काम करावं. नाहीतर रोड उकरणे, त्यात टक्केवारी घेणे, परत रोड करणे हे पुणेकरांना नको झाले. रोहन भाऊ, पुण्याला विद्येचं माहेरघर म्हटलं जात होतं, पण कायदा सुव्यवस्थेची आज जी पुण्यात परिस्थिती केलेली आहे आणि सत्तेतले विरोधक आणि जे सत्ताधारी आहेत तेच आता इथं पुण्यात प्रमुख दावेदार आहेत, तर ह्याला दोघं पण जबाबदार आहेत. आज विरोधकच ठेवला नाही असं म्हणायचं. विरोधकच ठेवला नाही तुम्ही विरोधकच ठेवला. सगळ्या महत्वाचं चर्चा भरकटत चाललीये. अनेक लोक निघून चाललेत. पुण्याच्या दृष्टीने काहीतरी सकारात्मक चर्चा, जसं काँग्रेसवाल्यांनी सांगावं काय द्यावं. विद्यार्थी सांगितलं तुम्ही ऐकलं नाही? गोपाल तिवारींनी सांगितलं ना. सांगितलं पूल. अहो पण ऐका ना, नदी आणि ऐका ना, सगळ्यात महत्वाचं तुम्ही सत्ता, सगळ्यात महत्वाचं दादांनी सांगितलं आता की पूल काय बांधला. एक पूल 40 दिवसात वाहून गेला होता इथनं. नदीपात्रांच्या शेजारी काय काय चालतंय अनेकांना माहितीये, परंतु पूल बांधताना लोकसंख्येचा डेन्सिटीचा विचार केला जातो. पूल असं मनाने बांधून चालत नाही. परंतु महायुतीचं सरकार, भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं पुणे महाराष्ट्र यांचं म्हणणं आहे अभ्यास करून सगळी प्रश्न जे आहेत ते भाजप सोडवते. सर, माझं काय म्हणणं आहे, सगळ्यांनी सत्तेचा लाभ घेतलाय. एक वेळा वंचितला संधी द्या, सगळे प्रश्न मार्गी लागतील. पुणे शहरामध्ये 550+ झोपड्या आहेत. झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणामध्ये सगळ्यात जास्त बिल्डर हे भारतीय जनता पार्टीचे आहेत. त्यांचे नावासहित मी तुम्हाला यादी देईल.
तो त्या ठिकाणी 100 कोटीच्या पुढच्या प्रोजेक्टमध्ये भ्रष्टाचार करायचे, ते पैसे लुटायचे, निवडणुका घ्यायच्या, सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता निर्माण करायची, हेच उद्दिष्ट भारतीय जनता पार्टीचं आहे. आणि त्याच्यासोबत आता फक्त भाजपमध्ये जे फक्त भाजपचं आहे का? महायुतीमध्ये जे आहेत, सर्वसामान्य सगळ्या म्हणून पक्षांचा आता- यापूर्वी राष्ट्रवादीचं सरकार होतं, यापूर्वी विविध सरकार होते, त्यांच्या काय भ्रष्टाचार झाले नाही? कोणतंही सरकार असू द्या, सगळ्यांनी मिळून मिसळून पुण्याला लुटलंय आणि आता ही जग एक वेगवेगळ्या निवडणुका लढवत आहेत ना, परंतु हे सगळे नंतर पुन्हा सत्तेसाठी आणि पैशासाठी एकत्र येणार आहेत. ह्यांनी बॉन्ड पेपरवर लिहून द्यावं की हे नंतर एकत्र येणार नाहीत म्हणून. आणि येणार आहे का राष्ट्रवादी सोबत पुन्हा जायचं नाही याचं बॉन्ड पेपरवर द्या म्हणताय? अहो, त्यांना एकत्र घ्यायची गरज नाही. आमचे 125 येणार आहेत, एक हाती सत्ता आमची बसणार आहे आणि पुण्याचा विकास हा आम्ही केलता. यावेळेस पुणेकर परत आम्हाला संधी देईल. ते शौचालय मलयुक्त पाणी या नदीमध्ये सोडतात, ते मला निस्सारण केंद्र कुठे आहेत? दाखवा तुम्ही आम्हाला कुठे. अनेक प्रश्न आहेत. पुण्याचा विकास म्हणजे 15 लाख मिळाला असते तर विकास झाला असता. पुण्याची विश्वासघात केलाय. मी सर्वसामान्य म्हणून मी या सर्व राजकीय पक्षाशी काही बोलणार नाहीये. मी मतदार म्हणून किंवा पुणेकरांच्या मतदाराच्या यादीतल्या घोळ म्हणून फक्त बोलणार आहे की जो मनुष्य राहतोय प्रभाग क्रमांक समजा आता 26 आहे, तो राहतोय 24, प्रभाग क्रमांक 26 समजा तो राहतोय 26 मध्ये, त्याचं मतदारांचं नाव आलंय 25 मध्ये. मतदारांच्या याद्यांमध्ये घोळ झालेला आहे, नावच कट झालेली आहेत. मग ह्यांनी पुणेकर जो मतदार आहे त्यांनी काय करायचं याच्यामध्ये? त्याचा काही दोष नसताना त्याचं नाव असताना नावच कट झालेली आहेत, काही नावं भलतीकडेच गेलेली आहेत. एक महत्वाचे ते मुद्दे राहतात, ते मुद्द्यांचा उल्लेख करणं आवश्यक आहे. ज्या लाडक्या बहिणींचं ते नावं सांगत होते, त्या लाडक्या बहिणींना पुण्यामध्ये जर इमर्जन्सीची जर प्रेग्नन्सीची केस आली, म्हणजे तिच्यासाठी जर एखादं ऍडमिट करायचं असेल, वेळ आली, प्रसव वेदना होत असतील, तर त्यासाठी येथे कमला नेहरू आणि शिवाय ससून शिवाय येथे हॉस्पिटल नाही. पुण्यामध्ये अशी अवस्था आहे. दुसरं म्हणजे शाळांची अशी अवस्था आहे, शाळांच्या भिंती पडलेल्या आहेत, CCTV सुद्धा नाही, त्यांचे ड्रेस वेळेवर मिळत नाही. अशा सरकारी शाळांमधली मुलं खाजगी शाळेत जातात. आज नर्सरीला लाख रुपये फी या शासनामुळे. म्हणजे शाळा असेल, आरोग्य असेल, तुमचं वाहतूक कोंडीचे प्रश्न, हे प्रश्न कोणी मांडले का? कोणी या डमी लढाईमध्ये सामान्य माणसाचे प्रश्न लढले जात नाहीयेत. उद्या जर असं लक्षात आलं की भाजपचा महापौर आणि राष्ट्रवादीचा उपमहापौर झाला तर आश्चर्य वाटू नये. पुणेकरांनी आत्ताच सावध व्हावं. पुणेकरांनी शून्य पुणेकर आहेत, त्यामुळे पुणेकरांनी सावध व्हायला पाहिजे. कुस्ती आहे असं थोडक्यात. यामध्ये भारतीय जनता पार्टीचा पुणे महानगरपालिकेमध्ये पराभव निश्चित होणार आहे. ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने राजकारणामधला कळस अत्यंत नीच पातळीवर घातलेला आहे, त्यामध्ये एक उदाहरण तुम्हाला देऊ शकतो. प्रभाग क्रमांक 24 मध्ये गणेश बिडकरांनी स्वतःचा पराभव लक्षात घेता याच्यामध्ये अनुसूचित जातीचा जो वर्ड होता तो त्यांनी इथे बसून प्रशासनाला हाताशी धरून त्यांनी फोडून टाकलेला आहे. त्यामुळे पुण्यामधून हा भारतीय जनता पार्टी हद्दपार होणार आहे, एवढ्या माध्यमातून सांगतो. आणि एकच सांगतो, वंचित बहुजन आघाडी हीच पुणे शहराला दिशा देऊ शकते. मी शेवट 10-12 वर्षामध्ये कुठलं सार्वजनिक उद्यान, DP, टाउन प्लॅनिंग कुठली इम्प्लिमेंट झाली, कुठलं गार्डन, कुठल्या प्राथमिक सुविधा, आरोग्य आणि प्राथमिक शिक्षण या 2 गोष्टी महापालिकेचे मूलभूत कर्तव्य आहेत. त्याविषयी कुठलं ही गोगटे शाळा बंद पडायला सुद्धा प्राथमिक शाळेचं काय आहे का? तसं नाही. ऐका मुद्दा असा आहे की गेल्या 11 वर्षामध्ये टाउन प्लॅनिंग आणि डेव्हलपमेंट प्लॅनची किती अंमलबजावणी झाली, किती गार्डनच्या जागा ताब्यात घेतल्या, किती प्राथमिक शाळा आणि किती प्राथमिक दवाखाने ताब्यात घेतले, त्या जागा विकसित झाल्या का? त्याचं काही नाही. मेट्रो स्टेशन उभारले पण तिथं पार्किंगची सोय नाही, त्यामुळे सर्वसामान्य आणि वाहतूक स्ट्रक्चर झालं म्हणणं आहे, पण हाल होत आहे लोकांची. वेळ लागतो. एवढं मोठं स्ट्रक्चर उभं करायचंय. हे शहर इतकं मोठं झालंय, 1 कोटीच्या पुढे लोकसंख्या गेली आहे. त्यामुळे त्या दृष्टीनेच आपल्याला पायाभूत सुविधा उभ्या करायला लागतील आणि त्याला वेळ लागणं स्वाभाविक आहे. आता पार्किंगचा विषय, तर पार्किंगच्या जागा शोधण्याचं काम चालू आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेट्रोतनं उतरलं की आम्ही फीडर सेवा आता सुरू करतोय एका तिकिटामध्ये. म्हणजे एकच तिकीट मेट्रोमध्ये पण चालणार आणि ते PMPL मध्ये पण चालणार. याचं ऍप आता निवडणूक संपली की लॉन्च होत आहे. एवढा सोपा प्रवास पुणेकरांचा करायचा. आणि लास्ट माइल कनेक्टिव्हिटी ही जी कन्सेप्ट आहे की शेवटच्या टोकापर्यंत मेट्रोच्या माणसाला त्याला घरी जाऊन सोडलं पाहिजे, अशा प्रकारचं नियोजन भाजप. फडणवीस म्हणालेत आता मेट्रो झाली. फडणवीस म्हणाले ऐका पाताल लोक म्हणले आता खाली भुयारतून जायचं
लुटून झालं, खालचं लुटून झालं, आता पातळ लुटत राहिलं होतं लुटायचं, त्यामुळे त्याच्यात ते शिरले दादा. मेट्रोचं स्टेशन झालं, स्टेशन झाल्यावर पार्किंगच्या जागा शोधतात, स्टेशन झाल्यावर अरे हे अगोदर करायला पाहिजे ना. भ्रष्टाचाराचे आरोप भाजपवरती होतात. मेट्रो ही मुळात पेठांमध्ये आहे, परंतु आपण जेव्हा बघतोय पार्किंग कमी पडतंय, याचा अर्थ मेट्रोचा वापर जास्तीत जास्त पुणेकर करतायत. हे नियोजनाचा अभाव ना, म्हणजे नियोजनाचा मेट्रोमध्ये अभाव, पार्किंगची नियोजन सोयच शून्य कारभार आहे नाहीये. याच्यात. मेट्रोवाले स्पष्ट दादा, सांगतात की आपण जर आमची बघितलं जबाबदारी आता नाही. आपण जर बघितलं तर आयटी पार्क पुण्यात आता महाराष्ट्राच्या बाहेर चालल्यात. म्हणजे आता पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी अहो तुमच्या उपमुख्यमंत्र्यांनी म्हणले, उपमुख्यमंत्र्यांनी म्हणले ऑन एअर उपमुख्यमंत्र्यांनी म्हणले एकही कंपनी नाहीये. फेक नॅरेटिव्ह आहे. हा रोहित पवारांच्या फॅक्टरी मधला फेक नॅरेटिव्ह आहे. हा एकही कंपनी सेमीकंडक्टरची कंपनी गेली. सेमीकंडक्टरची कंपनी महाराष्ट्रात कुठलाही त्यावेळेस हे अग्रीमेंट झालेलं नव्हतं आणि जिथं होणार होती तिथं बंद झालेली नाहीये ती. त्यामुळे हे दिशाभूल करण्याचा आज 2 लाख लोक मेट्रोनं वेडे म्हणून प्रवास करतायत का? ही संख्या दिवसेंदिवस वाढतीये. आज 33 किलोमीटरचं जाळं आहे. हे आम्हाला 300 किलोमीटर पर्यंत न्यायचंय. त्यामुळं पुणेकर हे मेट्रोशी जोडले जाणार आहे. वाहतूक कोंडी त्यातूनच मिटणार आहे. पुण्याची भौगोलिक रचना तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. पुण्यासारखं इतकं चिंचोळ्या गल्ल्या असलेलं शहर जगामध्ये इतकं कुठलं मोठं नसेल. त्यामुळे स्वाभाविकपणे लोकसंख्या थोडा वाढली. वेळ लागेल सुधारायला. शहर सुधारायला थोडा वेळ लागेल. आज पुणे हे शिक्षणाचं केंद्र आहे, परंतु आज पुण्यात इथं आपण पाहिलं तर पुण्याच्या शिक्षणाच्या प्रश्नावर कुठेही चर्चा झाली नाही. पुण्यात लाखो विद्यार्थी शिक्षणासाठी येतात, ते इथले मतदार नसतील, परंतु त्यांचे भरपूर प्रश्न आहेत. हॉस्टेलचे प्रश्न आहेत, बाहेर कॉलेजेसचे येणारे प्रश्न जी आहेत. काही पोरं येतात त्यांच्यावरती काय नाही चर्चा नाही, होणार? पुणे हे शिक्षणाचं माहेरघर हे तर मान्य आहे. थोड्या असुविधा तुम्हाला सहन करायला लागतील. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील आपण पाहिलं की त्यांनी किती कष्टातनं शिक्षण घेतलंय. आपल्याला शिक्षण घ्यायचंय आणि अरे बापरे म्हणणारे आपचं स्थान काय त्यांनी बघावं. आप कुठे आहे आप आणि बाबासाहेबांच्या विषयी जेव्हा बोलतो, 70 वर्षानंतर जर आम्हाला बाबासाहेबांसारखी वेळ आणणार असतील तर हे निषेधार्थच आहे. 70 वर्षानंतर जर ही परिस्थिती आहे. त्यामुळे आपची जी काही शाळा जी आहे त्याचं उदाहरण बघायला अजितदादा गेले होते दिल्लीमध्ये, आणि आता ते आश्वासन देतात, बीजेपी वाले सुद्धा तिथे गेले होते बघायला, आणि आता आश्वासन देतात की आम्ही आयडियल शाळा उभं करू. असं करू शकत नाही. त्यामुळे नक्कल नको, अस्सल स्वीकारा. आता काही मिळणार नाहीये. आता काही मिळणार पुढील नाहीये. 5 वर्षात त्या विद्यार्थ्यांना देखील सुविधा देऊ. त्यांना राहण्यासाठी हॉस्टेल्स या सरकारने निर्माण केली आहेत. विविध हॉस्टेल्स कमी पडत असतील, परंतु पुण्याकडे वाढणाऱ्या येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठी आहे. याचाच अर्थ पुणेकरांवर आणि पुण्यातल्या सत्तेवर विद्यार्थ्यांचा विश्वास आहे. पुणे सुधारते म्हणून पुण्यात लोक येतात. जर आपण बघितलं तर पुण्याच्या अर्थव्यवस्थेचे बाहेरून विद्यार्थी येतात, यांचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे. आणि दादा जे म्हटलं की बाबासाहेबांनी 70 वर्षापूर्वी कष्ट सहन केलं होतं, तर बाबासाहेबांनी यासाठी 70 वर्षापूर्वी कष्ट सहन केलं होतं कारण की देश स्वतंत्र झाल्यानंतर 75 वर्षानंतर सुद्धा विद्यार्थ्यांना तो परत कष्ट सहन करायला लागायला नको, यासाठी बाबासाहेबांनी कष्ट सहन केलं होतं. त्यामुळे बाबासाहेबांचं नाव पुढे करू नको. जर आपण आज बघितलं तर एक जी सिस्टीम पाहिजे, जे रूमचं भाडं असेल किंवा मेस असेल याच्यात तर यामध्ये कुठेतरी विद्यार्थ्यांचं शोषण होता कामा नये आणि विद्यार्थ्यांना सुरक्षितता मिळणं आवश्यक आहे. सुरक्षितता मिळणं आवश्यक आहे. सुरक्षितता मिळणं आवश्यक आहे. सुरक्षितता, सुशासन, पारदर्शकता हे भाजपचे मूळ आमचा अजेंडा हाच राहिलेला आहे. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा वेगवेगळ्या पातळीवर महापालिकेचे सुद्धा प्रयत्न सुरू असतात. मात्र पेठांमधला भाग हा सगळा पुणेकरांना. शेवटचा प्रश्न, किती जागा निवडून येतील? महापौर कुणाचा होईल? अबकी बार 125 पार. आपकी बार मुद्दा असा आहे, तुमच्या जागा किती निवडून येतील? त्यांना कोणाचा किती जागा महापौर? त्यात माहिती नाही. आमच्या तुल्यबळ जागा येतील त्याच्याबद्दल दुमत नाहीये. मुद्दा मुद्दा असा आहे की मेट्रो जेव्हा 4 एपिसोड देतो तेव्हा शहराची डेफिनेशन बदलते. ऐका आणि त्याच्यामध्ये हे फेल गेलेत सबसेल. म्हणजे तुम्ही एवढी FSI ची उधळण करताय की जेव्हा 4 FSI देतो तेव्हा टाउन प्लॅनिंग आणि डेव्हलपमेंट प्लॅन बदलायला पाहिजे, त्याचा व्याख्या बदलते, परंतु ते काही होत नाहीये. एक कॉर्पोरेशन, याचा दवाखाना, एक शाळा, एक गार्डन याची काही अंमलबजावणी होत नाहीये. ते संपूर्ण ज्यासाठी महापालिका आहेत, प्राथमिक आरोग्य आणि प्राथमिक शिक्षण याच्यावर खेळखंड. दादा यावर एकच प्रश्न आहे, इतकी वर्ष महापालिकेमध्ये सत्ता होती तर तुम्ही याचा विचार केला नाही का? एवढी वर्ष गोगटे शाळा माझ्या काळात चालू झाली. आता ती गोगटे शाळा खाजगी जागेला द्यायचे घाट चाललेत.
गोगटे शाळा बंद पडायच्या मार्गावर होती त्यावेळेला आम्ही चालू केलं. सांगताय, मी शहराचं विचारतोय. शेवट सातशे आता या सगळ्याचा हाच आहे की हे जे काही जाहीरनामे मग भाजपने प्रसिद्ध केलेले असतील, काँग्रेसचे जाहीरनामे आलेत, काल अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा देखील जाहीरनामा आलाय. या सगळ्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून पुणेकरांना आश्वासन दिले जातील. इथून पुढच्या निवडणुकांमध्ये देखील पुणेकरांना आश्वासन मिळतील, परंतु याची पूर्तता नेमकी कोण करणार आणि पुणेकर यंदा बटन दाबताना नेमका काय विचार करून बटन दाबणार हे पाहणं महत्वाचं आहे. कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.